नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धकार. या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येत आहोत STI मुख्य परीक्षा 2018 साली झालेला पेपर आणि त्यातील गणित व बुद्धिमत्ता या सगळ्या प्रश्नांचे विश्लेषण. चला पहिला प्रश्न घेऊया. काय म्हणतो पहिला प्रश्न? प्रश्न आपल्याला वाचायचा आहे आपल्या ठरल्याप्रमाणे. पुढील सामग्री वापरून रॅनचे विसंकेतन करा. म्हणजे रॅनला कोणता शब्द येतोय ते आपल्याला काढायचं. तर चला काय लिहिले? क्वा ता पोल रॅन. इथे लिहू मी? माफ करा, आज आवाज माझा ठीक नाहीये, सांभाळून घ्या. को ता पॉल रॅन. इथं काय लिहिलंय की आय कॅन रेस्ट हिअर. आय कॅन रेस्ट हिअर. एका वाक्याला असं म्हणताय. दुसरं वाक्य काय की पोल, हे दिसते, पोल रॅन सॅक नो. पोल रॅन सॅक नो म्हणजे काय की आय कॅन सिट देअर. आपल्याला काय करायचं? रॅनचं करायचं. रॅनसाठी कोणता शब्द येतोय? मग आपण काय करतो, एक दिलेलं वाक्य आहे, दोन दिलेले वाक्य, त्यातील कॉमन काय ते शोधतो आपण. कॉमन काय? आय आणि कॅन. त्याचप्रमाणे हे जे कोड वर्ड्स दिलेत त्याच्यामध्ये कॉमन कोणता शब्द येतोय ते चेक करू आपण. बघा, चेक करा. पोल आहे, इथं पोल आहे. अजून काय आहे? रॅन आहे, इथं रॅन आहे. म्हणजे पोल आणि रॅन ला येऊ शकतं आय आणि कॅन. आता रॅनसाठी म्हटल्यावर तुम्ही म्हणाल का कॅन येते? नाही. तर काय असू शकतं? पोलला आय सुद्धा असू शकतो किंवा कॅन हा सुद्धा शब्द असू शकतो. तसेच रॅनला आय असू शकतो किंवा कॅन असू शकतो. म्हणजे मला कन्फर्म नाहीये की पोलसाठी आणि रॅनसाठी आय आहे का कॅन आहे. मग ऑप्शन बघूया. माहिती अपुरेशी आहे, ऑप्शन क्रमांक 1. माहिती ब पुरेशी आहे, ऑप्शन क्रमांक 3. माहिती अ व ब पुरेशी आहे, ऑप्शन क्रमांक 4. माहिती अ व ब पुरेशी नाही. हे आपलं उत्तर आहे. काय? कारण की आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही या दोन वाक्यावरून, या अ आणि ब दोन वाक्यावरून, की रॅनसाठी कोणता शब्द येतोय. आय पण येऊ शकतो किंवा कॅन सुद्धा येऊ शकतो. समजते? म्हणून आपलं उत्तर आहे विसंकेतनासाठी माहिती अ आणि बी पुरेशी नाही. लक्षात ठेवायचं. काही गडबडीत तुम्ही काय करू शकता, पोल आणि रॅनला आय कॅन येते तर तुम्ही म्हणू शकता की रॅनला कॅन येऊ शकतं आणि तुम्ही ऑप्शन क्रमांक 3 ला गोल करून येऊ शकता. विसंकेतनासाठी माहिती अ आणि ब पुरेशी आहे. कारण की दोन वाक्यावरूनच आपण आय आणि कॅन आणि पोल रॅन हे आपण कन्क्लूड केलं होतं, सेपरेट केलं होतं, काढलं होतं बाजूला. ओके, असं करायचं नाहीये. निश्चितपणे सांगता येते का? निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणून ही माहिती पुरेशी नाही. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. खूप छान. हा जरा वेगळ्या प्रकारचं, जेव्हा मी छान प्रश्न म्हणतो तेव्हा त्यात काहीतरी वेगळं व्हेरिएशन असतं आणि कॉमन प्रश्न असतो. असे प्रश्न क्वचित पडतात. तर काय म्हणतं प्रश्न? नीट वाचायचं आहे, अजिबात घाबरायचं नाही. मी एक शेजारी डायग्राम काढून ठेवली तुम्हाला समजण्यासाठी. घाबरायचं नाही. काय म्हणतंय की तीन आहेत चौरसाकृती आणि समान आकारांचे सपाट आरसे एकमेकांशी अशा रीतीने ठेवले आहेत त्यांचा परावर्तित पृष्ठे परस्परांना लंब आहेत. बघा, हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. अशा प्रकारे एकमेकांना ठेवले की परस्परांना लंब आहेत. ओके. 1 आणि 3 या पार्श्यांची परावर्तित पृष्ठे परस्परांना समांतर आहे. बघा, 1 आणि हा 3 हा काय एकमेकांना समांतर आहे. हे सुद्धा कन्फर्म होतं जर अशा प्रकारची रचना केल्यानंतर. आणि शिवाय परस्परांच्या नेमकी समोर आहेत. हो, समोर सुद्धा आहे. जर आरसा 1 वर पडणारा आपाती किरण, आता समजा इथून आपाती किरण पडतायत, बरोबर? हा आपाती किरण पडतोय, हा आपाती किरण पडतोय. अगोदर आपण नाव देऊया, ए बी सी डी. ओके. और मधला जो आहे त्याला आपण मानूया एक्स, जो ॲक्सिसचं काम करेल.
आपात किरण काय केलं आता? आपात किरणने 1 वर आपात किरण पृष्ठाशी 45 अंशाचा कोन केलाय. म्हणजे पृष्ठ म्हणजे हे लक्षात ठेवायचं, हे पृष्ठ. त्याने काय केलंय? 45 डिग्रीचा कोन केलाय. 45 डिग्रीचा कोन केलाय. मग हा आपाती किरण पडलाय म्हणजे ऍक्सिसला काय असतो? हा आपाती कोन असतो. बरोबर, हा आपाती कोन असतो. पृष्ठाची 45 अंशाचा कोन करत असेल तर आरसा 3 वरून परावर्तित होणाऱ्या किरणाच्या दिशेचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. म्हणजे आरसा 3 वर परावर्तित होणारा. बघा आता आपाती पडला, इथं रिफ्लेक्ट झाला म्हणजे हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हा आर. तसंच मग इकडे पडताना हा झाला आय, हा झाला आर. तसंच हा झाला आय, हा झाला आर. बरोबर. मग आपल्याला सगळे कोन काढून घेऊया. जर हा 45 असेल तर हा किती असेल मित्रांनो? हा आहे बघा काटकोन आहे 45 म्हटलं, हा सुद्धा 45 असेल. मग सगळे कोन जे आहेत ते 45 येतात. बघा तुम्ही लक्ष द्या की 45 हा 45, मग हा सुद्धा, हा जर असेल रिफ्लेक्ट झालाय, हा जर ऍक्सिस पकडला आपण हा, तर त्याच्या भोवती रिफ्लेक्ट होणारा सुद्धा कोन सेम असेल. म्हणजे हा 45 असेल तर हा 45 असेल. मग हा 45 निघाला की विक्रम कोन होईल हा, असा समजतं. मग हा सुद्धा 45. म्हणजे तुम्ही कसंही लॉजिक लावा, सगळे कोन 45 डिग्री येतात. 45 डिग्री येतात. म्हणजे मला एवढं समजून सांगण्याचं म्हणजे काय एवढं केलं, कारण की तुम्हाला हे वाचताना अवघड वाटू नये किंवा खूप किचकट वाटू नये, म्हणून हे सगळं मी एक लाईन बाय लाईन स्लाइस केलं. याला एक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सेंटेन्स तुम्हाला प्रोजेक्ट केलेत, त्याचं व्हिज्युअलायझेशन कसं केलं हे सांगितलं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? आन्सरपर्यंत पोहोचवायचं. आरसा 3 म्हणजे हा आरसा बघा, आरसा 3 आहे. वरून परावर्तित होणाऱ्या किरणाच्या दिशेचे परावर्तित कुठला होणार आहे? हा, हा आला इथं इन्सिडेंट झाला, हा आपत्ती झाला, हा परावर्तित झाला. मग काय ऑप्शन वाचूया. आरसा 1 वर पडणाऱ्या आपाती किरणाला लंब. आरसा 1 हा जो आरसा 1 आहे ना, हा आपाती किरण आहे. म्हणजे हा आपला जो परावर्तित आहे, याला मी नाव देतो 3 वरून परावर्तित, आणि हा 1 वरून 1 चा आपाती. या दोघांमध्ये काटकोन त्रिकोण आहे का सांगा बरं. ठीक आहे, आता तुम्ही केलं ट्रायंगल कडे लक्ष द्या. कोणता ट्रायंगल आहे बघा? ए बी आणि डी. ए बी आणि डी. ए माफ करा, इथं बी येणार आणि इथं काय येणार मित्रांनो? डी येणार. ठीक आहे, मग डी आहे. कोण दिलेत बघा, हा 45 आला आपला, हा सुद्धा 45. म्हणजे हा 45 येतोय, हा 45 येतोय. मग जर हे दोन 45 येतात तर हा किती पाहिजे? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180 असते. मग हे 45 हे 45 90 झाले. 180 मधून 90 गेले, उरले 90 डिग्री. म्हणजे हा आहे काटकोन. म्हणजे ए बी ला लंब आहे एडी, आपाती किरणाला लंब आहे 3 चा परावर्तित, 3 आरसा 3 वरून होणारा परावर्तित किरण. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1च आपलं बरोबर आहे. खालचं वाचायची अजिबात गरज नाही. समजते? म्हणजे आरसा 1 वरून पडणाऱ्या आपाती किरणाला आरसा 3 वरून परावर्तित होणाऱ्या किरणाच्या दिशेला लंब आहे. म्हणजे हा आहे 90 डिग्री कोन आहे. याच्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 1च बरोबर ठरतो. समजते? म्हणजे हा असा प्रश्न होता बघा, म्हणून याला म्हणतो खूप छान प्रश्न होता. 1 2 3 आरसे होते. कसे लावले होते की परस्परांना लंब होते. 1 आणि 3 आरसा हा परस्परांना समांतर होता. आपण आपाती किरण आणि त्याचे परावर्तित किरण सगळ्यांचे काढून घेतले. पहिल्यांदा दिले त्यांनी 1 की 45 डिग्रीचा कोन करतो, त्याच्यावरून आपण सगळे कोन काढले. सगळे कोन काढल्यामुळे कळालं की आपल्याला 90चा येतोय, 90 डिग्री आपाती आणि परावर्तित. समजतंय?
खूप आपण स्लोली घेतला हा प्रश्न, पण डिटेलिंग मध्ये घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. समजला नसेल तर काय करायचं मित्रांनो, परत एकदा बघायचं, 2 ते 3 वेळेस रिपीट करायचा प्रश्नच अगोदर, 2 ते 3 वेळेस वाचायचा, मग एक एक प्रश्न एक एक वाक्य वाचल्यानंतर तो आकृतीमध्ये रूपांतर करायचं, म्हणजे व्हिज्युअलायझेशन करायचं आणि मग सोडवायचा प्रयत्न करायचा. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न वाचूया. दिलेल्या युक्तिवादातील, दिसते का तुम्हाला? ऍडजस्ट करा, आता एवढीच जागा आहे. प्रश्न खूप मोठा होता म्हणून एवढंच दिसू शकतं. दिले तर्क काळजीपूर्वक अभ्यासा. सर्वात जवळून त्यासारखा तर्क वापरणारा पर्यायातील एक युक्तिवाद निवडा. जर रात्रीच्या जेवणासाठी मी खास पदार्थ तयार केला तर माझे कुटुंबीय खुश होतील. एका व्यक्तीचं काय म्हणतो त्याला मत प्रदर्शन आहे. तो काय म्हणतो, रात्रीच्या जेवणासाठी मी खास पदार्थ तयार केला तर माझे कुटुंबीय खुश होतील. एक वाक्य. जर मी चौपाटीवर भटकायला गेले तर मी सैलावर खुश होईल. एक वाक्य. आज खुश कुटुंबियांपेक्षा स्वतः खुश असणे मी पसंत करेन म्हणून मी चौपाटीवर भटकायला गेले. हे वाक्य आहे. म्हणजे या वाक्यामध्ये बघा काय केलंय, विरोधी वाक्य म्हणजे स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे त्यांनी जरी एका गोष्टीला म्हटलं की प्रायोरिटी आहे, जसं की खास पदार्थ तयार केला तर माझे कुटुंबीय खुश होतील, पण दुसऱ्या वाक्यामध्ये काय की स्वतःला खुश कसं ठेवायचंय याच्याबद्दल प्रायोरिटी दिली. जर मी चौपाटीवर भटकायला गेलो तर मी सैलावर खुश होईल, म्हणजे स्वतःला खुश ठेवण्याची गरज आहे असं दाखवायचं. ओके, तर आता काय करायचं, पहिलाच वाचायचं प्रश्न, ऑप्शन वाचायचे आणि हा तर्क सगळ्यात जवळचा कुठं, म्हणजे स्वतःला खुश ठेवायचा. एक प्रायोरिटीची गोष्ट आहे, पण स्वतःला खुश ठेवण्यासाठी जी गोष्ट लागते ती आपल्याला करायची. जर मी आज जास्त वेळ काम करेल तर मी अधिक पैसे मिळेल. ठीक आहे. तथापि जर मी माझ्या कुटुंबियात वेळ घालवला तर मी सैलावेन. मला आज जास्त पैशाच्या गरजेपेक्षा सैलवण्याची गरज जास्त अधिक आहे, म्हणून कुटुंबियासमवेत असण्यासाठी मी आज घरी जाईन. मित्रांनो, हाच ऑप्शन जो आहे तो सर्वात जवळचा तर्क आहे. म्हणजे बाकीचे ऑप्शन वाचत नाहीत, ते तुमच्यासाठी होमवर्क समजा. हे पूर्ण सगळे 4चे 4 ऑप्शन वाचा आणि बाकीचे 3 जे ऑप्शन आहेत एक सोडून ते का बरं चुकीचे आहेत हे तुम्ही मला ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये सांगायचे. पण आपल्या जवळचा जो तर्क दिलेला आहे, वरती वाक्य दिलेलं आहे, त्याचा सर्वात जवळचा अर्थ निघत असेल असा युक्तिवाद असेल तर ऑप्शन क्रमांक 1 मध्येच आहे मित्रांनो. जर मी आज वेळेत जास्त वेळ काम केला तर मला जास्त पैसे मिळतील, माझे कुटुंबीय खुश होतील, पण सैलावायचंय मला, म्हणजे मला रिलॅक्स व्हायचं. रिलॅक्स होण्यासाठी मला कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा, म्हणजे त्या संदर्भात मी सुद्धा खुश होईल, असा एक अर्थ होता. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आलेलं आहे. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. खूप छान प्रश्न मित्रांनो, थोडा छोटा करतो म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायला जागा मिळेल. बघा, नीट वाचायचा प्रश्न. एक प्राणी प्रजातीत नवजात मादी वयाचे 2 महिने झाल्यावर प्रौढत्व प्राप्त करते. बघा, पहिल्यांदा समजून घ्या. इथे लिहितो पहिल्यांदा, मादी जर असेल तर 2 महिन्यानंतर 2 महिन्यात ते काय होते, प्रौढ होते. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अनुकूल परिस्थितीत 5 वर्षापर्यंत सरासरी 2 महिन्यांनी एका नवजात मादीला जन्म देते. 2 महिन्यांनी प्रौढ होते आणि त्याच्यानंतर 2 महिन्यात एका मादीला जन्म देते. हे लक्षात ठेवायचं. याच्यावरच पूर्ण प्रश्नाचं उत्तर आहे. जर मातेच्या समूहातील एकमेव प्रौढ मातीचा 1 महिन्याचा स्तनपान कालावधी पूर्ण झाल्यानंतर झालेल्या अपघाती मृत्यूमुळे त्या समूहात फक्त एकच नवजात मादी उरलेली असेल. म्हणजे एक प्रौढ मादीचा मृत्यू झालाय, मग एकच मादी उरली आणि तिचं पण किती महिने झाले, 1 महिना झालाय.
जन्मून 1 महिना झाला म्हणजे स्तनपानाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर झालेला अपघाती मृत्यू 1 महिन्याचा स्तनपानाचा कालावधी हे लक्षात ठेवून चालेल. तर अनुकूल परिस्थितीत 8 महिने, सगळ्यात महत्वाचं 8 महिने पूर्ण होताना लगेचच असलेल्या समूहातील माद्यांची पूर्ण संख्या निवडा. ठीक आहे, 8 महिन्यात किती माद्या होतील असं सांगेल. आता एक मादीच होती आपली, तिला 1 महिना झाला. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर ती काय झाली, प्रौढ झाली, प्रौढ मादी झाली, प्रौढ मादी झाली. नंतर त्याच्या 2 महिन्यानंतर 2 महिना तिने एका मादीला जन्म दिला, बरोबर. मग आता त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर, याच्या 2 महिन्यानंतर, याच्या 2 महिन्यानंतर या प्रौढ मादीने अजून एक मादीला जन्म दिला आणि या मादी, ही मादी जी होती ती झाली प्रौढ मादी, बरोबर. 2 महिन्यांनी प्रौढ होणार आहे. ओके, किती महिने झाले बघा, 1 आणि 2, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, हे तर सेमच असणार. ओके, आता परत 2 महिने, 2 महिन्यात कुणी कुणी जन्म दिला, तर या प्रौढ मातेने जन्म दिला, परत या प्रौढ झालेल्या मादीने जन्म दिला आणि ही जी नवीन मादी ती काय झाली, प्रौढ झाली. आता किती महिने झाले, 7 महिने झाले. आणि नंतर 8 महिने, जो 1 महिना जर पुढे गेला तर 1 महिन्याने ही मादी प्रौढ आहे ती पिल्लांना जन्म देत नाही, ही दुसरी मादी आहे ती सुद्धा पिल्लाला जन्म देत किंवा प्रौढ होत नाही, आणि ही सुद्धा प्रौढ होत नाही. म्हणजे 8 महिने झाल्यानंतर टोटल किती माद्या झाल्या, किती झाल्या, ही 1, ही पहिली 1 होती आपल्याकडे, बरोबर. ही दुसरी मादी, ही तिसरी मादी, ही चौथी मादी आणि ही 5वी मादी. म्हणजे आपल्या टोटल किती माद्या झाल्या, तर 5 माद्या झालेल्या आहेत. लक्ष द्यायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही. का कन्फ्यूज होतो आपण इथं, की आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्याला 2 महिने होतात तेव्हा ती मादी प्रौढ होते. 2 प्रौढ झालेल्या प्रौढ झालेली मादी 2 महिन्यानंतर जन्म देते. मग अशा प्रकारे आपल्याला चेक करत जायचं आहे. मादी होते, जन्म होतो, ते मादी प्रौढ होते, प्रौढ झाल्यानंतर ती दुसऱ्या मादीला जन्म देते. अशा प्रकारे करत गेलो तर आपल्याला 8व्या महिन्यात आपल्या 5 माद्या होतात. 7 महिने तर आपल्याला कळाले, 1 2 बघा, 1 महिना कुठे गेला, हां, 1 महिना, 2 महिना, हे 2 महिना आणि हे 2 महिने, 7 महिने. पुढच्या महिन्यात 8व्या महिन्यात जो 1 महिना उरतो त्यात प्रौढ होत नाही आणि प्रौढ मादी पिल्लांना जन्म सुद्धा देत नाही, म्हणून तो घेतला काय न घेतला काय सेमच आहे. आणि सगळ्या माद्या आपण 8 महिने पूर्ण झाल्यानंतर जर मोजल्या तर माद्या आल्या 5. समजते, ही 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही 5. समजते. ऑप्शन क्रमांक 2, 5 माद्या. म्हणून हा प्रश्न सुद्धा खूप छान होता. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. समजला नसेल तर परत एकदा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. म्हणून हे पहिल्यांदा आपण दिलं होतं की हे कन्सिडर करायचं. ओके, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. परत एकदा पॅसेज दिला STI वाल्यांनी, पॅसेज वाचा. अलीकडील काही चित्रपट खूप खर्च करून तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजे चित्रपट आहेत, खूप खर्च केलाय, खूप खर्चिक, परंतु त्याची गल्ल्यावरील मिळकत पाहताना त्याच्या खर्चाचे समर्थन करता येत नाही. मग खूप खर्चिक जरी केलाय तरी पण तो फ्लॉप झालाय असं सांगा. दुसरं काय, अत्यंत कमी खर्चात तयार केलेले, कमी खर्चिक,
समीक्षकांनी आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतलेले चित्रपट आहेत. म्हणजे कमी खर्चात बनवलेले चित्रपट काही हिट सुद्धा झाले. खरे पाहता काही दिग्दर्शकांनी कमी अंदाजपत्रकांचे यशस्वी चित्रपट बनवल्यानंतर खर्चिक पण अपयशी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काही डिरेक्टर असे आहेत की त्यांनी काय केलं, पहिल्यांदा ते कमी खर्चिक बनवले, हिट झाले आणि नंतर मोठे चित्रपट बनवले पण ते फ्लॉप झाले. जर दिग्दर्शकांना लोकप्रिय चित्रपट बनवायचे असतील तर त्यांनी छोट्या अंदाजपत्रकाला चिटकून राहायला हवे, हे उघड आहे. वरील युक्तिवादातील त्रुटी दर्शवणारे सर्वात योग्य त्रुटी शोधायची. म्हणजे असं सांगितलं की छोट्या अंदाजपत्रकावर चिटकून राहायला पाहिजे, असं आहे का? ऑप्शन वाचूया. समीक्षकांचे योग चित्रपटांच्या लोकप्रियतेबद्दल आडाखे बऱ्याचदा चुकतात. ठीक आहे, त्रुटी दाखवायची, आडाखे चुकतात हे तर बरोबर आहे. चित्रपट बनवण्याचा खर्च बहुधा त्याच्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा अधिक असतो, याचा तर कुठे उल्लेख दिला नाही. याच्याबद्दल भाष्य सुद्धा केलं नाही, हे सुद्धा चुकीचं आहे, हे पण सुद्धा चुकीचं आहे. चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच नाही, हा हे बरोबर आहे. का बघा, म्हणजे कमी खर्चात बनवलेले काही चित्रपट हिट होत आले, खूप खर्चिक बनवलेले फ्लॉप झाले. म्हणजे असं याच्यावरून सांगता येत नाही की कमी खर्चात बनवणारेच फक्त चित्रपट हिट होतात. काही हिट होतात, काही नाही, काही फ्लॉप सुद्धा होतात. तसेच खूप खर्चिक जे बनवतात काही फ्लॉप होतात आणि काही हिट होतात. काही हा शब्द आहे, लक्षात ठेवायचं, काही चित्रपट. मग काही हिट होऊ शकतात, काही फ्लॉप. म्हणजे असं एक्झॅक्ट आपल्याला कन्क्लुजन सांगत नाही की कमी खर्चात जर बनवला तर तो हिट होतो किंवा फ्लॉप होतो, खूप खर्चिक फ्लॉप होतो किंवा हिट होतो. त्यांना सांगायचं की असे काही डिरेक्टर आहेत ते कमी खर्चात पहिल्यांदा चांगले चित्रपट बनवले, नंतर खूप खर्चात त्यांनी चित्रपट बनवले, फ्लॉप झाले. म्हणून चित्रपटाचा खर्च आणि त्याची लोकप्रियता निश्चित करणार असेल असे नाही, ही त्रुटी आहे त्या पूर्ण याच्यामध्ये. असं दिलेलं आहे त्यांनी, ते आपल्याला गृहीत धरायचे. त्याच्यावरनं कमी खर्चिक हिट होतात, काही फ्लॉप होतात, खूप खर्चिक काही हिट होतात, काही फ्लॉप होतात. म्हणजे त्यांचं जे बजेट असतं पिक्चरचं, त्याच्यावरून ठरत नाही की पिक्चर फ्लॉप होईल का हिट होईल. म्हणून त्याच्यातील या पूर्ण पॅसेजमधील त्रुटी आहे की चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आलेलं आहे. समजते? त्याच्या पुढे चला पुढचा प्रश्न घेऊया. काही निर्भय व्यक्ती वगळता कोणीही शर्यत जिंकत नाही. काही निर्भय म्हणजे काही निर्भय वगळता कोणी शर्यत जिंकत नाही. काही निर्भय या वाक्याचा अर्थ आहे काही निर्भय व्यक्ती शर्यत जिंकतात, बरोबर ना? असंच वाक्याचा अर्थ निघतो, काही निर्भय व्यक्ती वगळता कोणीही शर्यत जिंकत नाही. हे विधान चूक असेल, म्हणजे हे विधान चूक आहे. म्हणजे काही निर्भय व्यक्ती शर्यत काय होतात, हरतात. समजतं? या वाक्याचं जे हे वरती वाक्य आहे, काही निर्भय व्यक्ती वगळता कोणी शर्यत जिंकत नाही, हे वाक्य दिले, त्याचं मी सिंपल स्वरूप केलं. पण हे विधान जर चूक असेल तर पुढील विधानापैकी कोणते विधान सत्यतेचा दावा करू शकते? ऑप्शन वाचूया. निर्भय व्यक्ती वगळता सर्वजण शर्यत जिंकतात, असं होऊ शकतं का? जर काही निर्भय व्यक्ती शर्यत जिंकतात याचा अर्थ हे जर चूक असेल तर बरोबर वाक्य कोणतं असेल तर काही निर्भय व्यक्ती शर्यत हारतात. मग सर्वजण हा शब्द कीवर्ड लक्षात ठेवायचं, हे चुकीचं आहे. काही व्यक्ती ज्या शर्यत जिंकतात त्या निर्भय असतात. मग चला हे जे वाक्य दिलं हे चूक दिले तुम्ही, तेच वाक्य त्यांनी वेगळ्या शब्दात लिहिले, हा ऑप्शन सुद्धा वेगळा चुकीचा आहे. काही व्यक्ती ज्या शर्यत जिंकतात त्या निर्भय नसतात. बघा आता ह्याचं वाक्य उलट जर करायचं ठरवलं तरी असं म्हणू शकतो, काही व्यक्ती निर्भय व्यक्ती असतात, काही व्यक्ती ज्या शर्यत जिंकतात त्या निर्भय नसतात. असं सुद्धा आपण त्याचं होकारार्थी वाक्य बनवू शकतो.
हे जर चूक असेल तर एक या प्रकारे बनवू शकतो, एक या प्रकारे बनवू शकतो. म्हणजे काही व्यक्ती निर्भय व्यक्ती शर्यत जिंकतात, तर काही व्यक्ती ज्या शर्यती जिंकतात त्या निर्भय नसतात, असं पण होऊ शकतं. आणि काही निर्भय व्यक्ती शर्यत हारतात, असं सुद्धा होऊ शकतं. मग या दोन प्रकारे जर होकारार्थी वाक्य बनवू शकतो, तर याचा ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर ॲप्रोप्रिएट इम्प्लिमेंट होतो. काही व्यक्ती ज्या शर्यत जिंकतात त्या निर्भय नसतात. ओके. आणि एकही व्यक्ती जी शर्यत जिंकते ती निर्भय नसते. अतिशयोक्ती वाक्य, एक्स्ट्रीम वाक्य, हे असे कीवर्ड लक्षात ठेवायचे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. काही व्यक्ती ज्या शर्यत जिंकतात त्या निर्भय नसतात. उलटं करायचं होतं आपल्याला, काही सुद्धा जास्त काम वेगळं करायचं नव्हतं, की काही निर्भय व्यक्ती वगळता कोणी शर्यत जिंकत नाही, तर कोण शर्यत जिंकतात त्या निर्भय नसतात. ओके. कन्फ्यूज करणारा प्रश्न होता. यात खूप कन्फ्युजन होऊ शकतं, अवघड प्रश्न मी म्हणू शकतो याला. कारण की जे विधान चूक म्हटलंय, चूक म्हटलं की बरोबर कोणतं विधान असेल तर उलटं करावं लागलं असतं. उलट दोन प्रकारे होतात. काही निर्भय व्यक्ती जिंकतातला हारतात केलं, आणि जे जिंकतात ते निर्भय नसतात असं सुद्धा येऊ शकतं. समजून घ्यायचं. अवघड म्हणेल पण मी, हे सगळ्यांना समजणार नाही लवकर. समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला प्रश्न वाचा. प्रवीण, अजय, राहुल, सोहम आणि तनिष हे 5 व्यक्ती आहेत. 5 व्यक्ती आहेत. आपण काय करूया, यांना डिसेंडिंग ऑर्डर लावूया. 1 2 3 4 5. ठीक आहे, वाचा. इथं मी क्रम लिहितो. 1 2 3 4 आणि 5 उंची आहे त्यांची. प्रवीण उंचीने दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रवीण, ठीक आहे, प्रवीण दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि सोहम हा सर्वात ठेंगू व्यक्तीपेक्षा उंच आहे. सर्वात ठेंगू म्हणजे 5 नंबरचा व्यक्ती, त्याच्यापेक्षा उंच आहे म्हटल्यावर सोहम इथे येणार. जर त्यांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास मध्यभागी कोण असेल, म्हणजे 3 नंबरचे व्यक्ती कोण असेल हे ओळखायचे. तर बघा, मी काय करतो, इथे एक आणि इथे एक लिहितो. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. का केलं ते सांगतो. अ वाचा. सर्वांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास अजय हा 3 क्रमांकाने सोहमच्या वर आहे. आता 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आपल्याला काय माहिती आहे बघा, प्रवीण माहिती आहे. हे तुम्हाला शेवटी कळेल मी असं का केलं. प्रवीण माहिती आहे आणि सोहमची जागा आपल्याला माहिती आहे. ओके. आता वाचा. सर्वात उंचीच्या क्रमाने उभे केल्यास अजय हा 3 क्रमांकाने सोहमच्या वर आहे. अजय हा 3 क्रमांकाने सोहमच्या वर आहे. सोहम इथे आहे 3 क्रमांकावरती, म्हणजे 1 2 आणि 3 क्रमांकांवरती, म्हणजे इथं कोण असणार आहे, अजय असणार आहे. बरोबर. आपण वाचल्या. आता राहुल हा सोहमपेक्षा उंच आहे, परंतु प्रवीणपेक्षा बुटका आहे. काय म्हणते, राहुल हा सोहमपेक्षा उंच पण प्रवीणपेक्षा बुटका आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, राहुल. हे कशावरून, हा ब वरून, ब वाचला आपण. आता क वाचत. तनिष सर्वात बुटका नाही. जर हे अचं आपण दिलेलं आहे, हे वापरलेलं आहे आणि अ वापरलेलं आहे. जर तनिष सर्वात बुटका नाही, जर तनिष इथं सर्वात बुटका नाही, तनिष इथे येणार. आणि उरलं कोण, अजय, प्रवीण, तनिष, सोहम. अजय, प्रवीण, तनिष, सोहम. उरला कोण, राहुल. म्हणजे हे झालं क वापरून. अ आणि क वापरलं तर मला पूर्ण 5 जणांची मला उंची कळाली. तर प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माहिती पुरेशी आहे ते सांगणारा पर्याय निवडा. मग जर 5 जणांची आपल्याला उंची माहीत झाली कोणत्या वाक्यावरून, तर अ आणि क वाक्यावरून. आपलं उत्तर आलेलं ऑप्शन क्रमांक, बघा कोणतं ऑप्शन आहे आपलं इथे का, ऑप्शन क्रमांक 3. फक्त ब
किंवा अ आणि क दोन्ही म्हणून. आता आता ब ब जो आहे, ब वरून कसं काढता येईल? ब वरून कसं काढता येईल की आपल्याला कोणते कोणते लोक मिळाले की राहुल किंवा म्हटलं, मग ब वरून येत नाही किंवा अ आणि क दोन्ही मिळून हा ऑप्शन एकच आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आणि ब सुद्धा आपल्याला कळतो. आपल्याला कोण विचारलं की मध्यमागी कोण उभारले, तर मध्यभागी 3 नंबरचा राहुल. हे आपल्याला अ आणि क दोन्ही वाक्य मिळून हे तो सुद्धा कळतं की मध्यभागी कोण असेल. मिनिटं माफ करा, काहीतरी घोळ झाला आपला. नाही, आपला घोळ काही सुद्धा झालेला नाही. तर आपल्याला फक्त मध्यभागी जो व्यक्ती येणार ती आपल्याला येते का हे वाक्य वापरून हे चेक करायचं होतं. मला काय वाटलं की हा तनिष इथे येतोय आणि हा राहुल कसा वेगवेगळा येतोय. तर अशा प्रकारचा प्रश्नांचा रोख नाहीये. त्यांनी फक्त विचारले की कोणती वाक्य वापरून तुम्हाला मध्यभागी असलेली व्यक्ती मिळते. तर ब हे एकच वाक्य वापरून आपल्याला राहुल हा मध्यभागी आहे म्हणजे मध्यभागी असलेली व्यक्ती कळते. आणि अ आणि क या दोन्ही वाक्यांचा वापर करून मध्यभागी तनिष सुद्धा येऊ शकतो हे सुद्धा कळतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर आहे. फक्त ब किंवा अ आणि क दोन्ही मिळून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? म्हणून पहिल्यांदा दिलेलं मी लिहिलं, इथं लिहिलं सगळं. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं ना, तुम्हाला शेवटी कळेल की मी असं हे एक क्रायटेरिया आणि हा एक क्रायटेरिया का काढला. कारण की अ आणि क मिळून एक येतं आणि ब मिळून एक येतं. याचा पहिल्यांदा जे गिवन इनपुट आहे आपलं त्याचा वापर केला आपण आणि दिलेलं वाक्य वापरून पुटअप केलं फक्त अ आणि क मध्ये आणि ब मध्ये. समजतंय? ओके. एक आपल्याला शंका आली होती, ती शंका फक्त दूर केली की तनिष आणि राहुल म्हणजे सेम सेम येतीलच असं नाही, फक्त मध्यभागी असणारी व्यक्ती येते का, ओळखता येते का हे काढायचं होतं. समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न वाचा. ए बी सी डी ई हे 5 खेळाडू वेगवेगळे खेळ खेळतात आणि ते खेळ कोणते आहेत? हॉकी, क्रिकेट, कबड्डी आणि खो खो. म्हणजे विद्यार्थी आहेत 5. विद्यार्थी आहेत 5. कोणते? ए बी सी डी आणि ई. आणि खेळ कोणते आहेत? खेळ 4 आहेत. कोणते? क्रिकेट, दुसरा खेळ आहे कबड्डी, सॉरी हॉकी आहे, अजून एक हॉकी आणि शेवटचा आहे खो खो. चला, ए 3 खेळ खेळतो पण हॉकी खेळत नाही. ए काय करतो? फक्त मी जो खेळ खेळत नाही ना तो लिहितो, हॉकी खेळत नाही. नंतर बी आणि ई 3 खेळ खेळतात पण कबड्डी खेळत नाहीत. म्हणजे बी आणि ई हे काय खेळतात? सगळे खेळ खेळतात पण कबड्डी खेळत नाहीत. आता बघा, इथून जो खेळ इथपर्यंत दिले ना याचा काय सुद्धा उपयोग नाही. हा फक्त वेळ वाया घालवण्यासाठी दिले. का सांगतो, वाचूया आपण. सी आणि डी कबड्डी खेळतात. सी 2 खेळ खेळतो पण क्रिकेट व खो खो खेळत नाही. म्हणजे सी आणि डी यातला सी काय करतो? हे दोघं काय करतात? कबड्डी खेळतात. पण सी काय करतो? क्रिकेट क्रिकेट आणि खो खो खेळत नाही. आणि डी 2 खेळ खेळतो पण खो खो खेळत नाही. सी हा 2 खेळ खेळतो पण क्रिकेट व खो खो खेळत नाही. डी 2 खेळ खेळतो पण खो खो खेळत नाही. सी आणि डी समान खेळ जोडी खेळत नाहीत. सी आणि डी समान खेळ जोडी खेळत नाही. ए याचा काय उपयोग नाही. बघा, ए आणि बी खेळत असलेले समान खेळ कोणते? आता बघा, फक्त मला ए आणि बी काढायचे तर मला ह्या सगळ्या खालच्या वाक्याचा जिथून सी आणि डी चा सगळा वृत्तांत सुरू होतो त्याचा काही सुद्धा उपयोग होत नाही. फक्त तुमचा वेळ वाया घालवायचा आणि तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा आयोगाचा मानस आहे. तर बघा, ए हॉकी खेळत नाही तर कोणते खेळ खेळतो? ए क्रिकेट, कबड्डी आणि खो खो. त्यातील बी कबड्डी खेळत नाही म्हणजे हा कबड्डी खेळत नाही म्हणजे बी कोणता खेळ खेळू शकतो?
क्रिकेट, खो खो आणि हॉकी. मग दोघांचा मिळून कोणता खेळ खेळू शकतो? दोघांमधील कॉमन खेळ कोणते आहेत? क्रिकेट आणि खो खो. ऑप्शन क्रमांक 4 बघा, क्रिकेट आणि खो खो. समजतंय का? परत लक्ष द्या. ए हॉकी खेळत नाही, हे लिहू का मी सेपरेट? बघा, ए हॉकी खेळत नाही म्हणजे ए कोणता खेळ खेळतो बघा? क्रिकेट. ए आणि बी काढायचं आहे ना आपल्याला, समान खेळ. क्रिकेट, कबड्डी आणि खो खो. तर बी आणि ई बद्दल आहे, मग बी बद्दल पण असणार. बी काय म्हणतोय? 3 खेळ खेळतात पण कबड्डी खेळत नाही. कबड्डी खेळत नाही म्हणजे कोणते खेळ खेळतो? क्रिकेट, हॉकी आणि खो खो. मग ए आणि बी समान खेळ कोणते? याच्यातील समान खेळ कोणते? क्रिकेट आणि खो खो. क्रिकेट आणि खो खो, क्रिकेट आणि खो खो समान खेळ आहेत, म्हणून ए आणि बी खेळत असलेले समान खेळ कोणते? क्रिकेट आणि खो खो. ऑप्शन क्रमांक 4 क्रिकेट आणि खो खो. हे सी आणि डी आणि ई बद्दल तर त्यांनी माहिती दिली आहे थोडीफार, बी आणि ई मध्ये मिळून. सी आणि डी चा उपयोग आपल्याला होत नाही या प्रश्नामध्ये. समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पिशवीत फक्त एक रंगी असलेले 4 भिन्न रंगाचे चेंडू आहेत. एक पिशवी आहे, त्याच्यामध्ये 4 भिन्न रंगांचे चेंडू आहेत. मग कोणते कोणते रंग आहेत पहिल्यांदा मी सांगतो. निळे, पिवळे, लाल आणि हिरवे. एक पिशवी आहे, त्याच्यात चेंडू आहेत निळे, नंतर पिवळे, नंतर लाल आणि हिरवे. ओके. आता 12 वगळून सर्व चेंडू निळे आहेत. म्हणजे समजा ह्या टोटल जे बॉल्स आहेत, टोटल बॉल्स या पिशवीमध्ये असलेली संख्या समजा मी समजतो x आहे. तर नेमके 12 वगळून म्हणजे x मधून जर 12 वगळले तर ते सगळे काय येणार? निळ्या रंगाचे बॉल्स येणार. ओके. नंतर 21 वगळून सर्व चेंडू पिवळे आहेत. म्हणजे पिवळे किती चेंडू आहेत? 21 वगळून म्हणजे x वजा 21 येणार. नेमके 20 वगळून सर्व चेंडू लाल आहेत. लाल किती येणार? या टोटल मधून किती वगळायचे? लाल म्हटलं की 20 वगळायचे. आणि नेमके 19 वगळून सर्व चेंडू हिरवे आहेत. हिरवे किती आहेत? तर 19 वगळून. म्हणजे टोटल बॉलची संख्यामधून 19 वगळले तर हिरवे चेंडू मिळतात. तर पिशवीत टोटल किती चेंडू आहेत? मग निळ्या कलरचे चेंडू, पिवळे, लाल आणि हिरवे या सगळ्यांची जर बेरीज केली तर मला टोटल बॉलची संख्या मिळते. टोटल बॉलची संख्या किती आहे? एकूण पिशवीत किती चेंडू? तर हे एक्स येईल. आता समजलं तुम्हाला काय करायचं? एक्स ची किंमत काढायची आपल्याला. निळ्या रंगाचे चेंडू, पिवळ्या रंगाचे चेंडू, लाल रंगाचे चेंडू, हिरव्या रंगाचे चेंडू या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर मला सर्व पिशवीत असलेली चेंडूंची संख्या मिळते. तर चला बेरीज आणि वजाबाकी करूया. एक्स 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 किती झाले? 4x. यांची बेरीज करा. वजा 21 वजा 21 वजा 12 वजा 21 वजा 20 19 किती येणार? 12 21 20 आणि 19. 2 आणि 3 9 3 12 हात चाला 1 2 4 9 6 आणि 7. 4x वजा 72 बरोबर x. हे 72 इकडे नेऊया, x इकडे आणूया. 4x वजा x बरोबर 72. हे झालं 3x बरोबर 72. x बरोबर आलं 3 गुणाकार आहे, इकडे गेल्यावर भागाकार होतो. 72 भागिले 3 3 1 3 3 2 6 3 4 12. x बरोबर 24 आलं. म्हणजे या पिशवीमध्ये टोटल चेंडू होते 24. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके. एकदम सिंपल भाषेत, गडबड करायची नाही. वगळून असे शब्द किचकट वाटतात, पण एकदा आपली प्रॅक्टिसने सवय लागली तर हे प्रश्न एकदम सोप्या कॅटेगरीत येतात. ओके. अशाच प्रकारचा एक पुढे प्रश्न आहे, बघूया आपण. हा प्रश्न समजला? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया.
बघा सरासरीचा प्रश्न आहे पण टक्केवारी दिसते आपल्याला. संपादन चाचणीतील विद्यार्थ्यांच्या गटाची सरासरी 62 आहे. उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 20% विद्यार्थ्यांची सरासरी 89 आहे. निच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 25% विद्यार्थी सरासरी 36% आहे. तर उरलेल्या मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांची गुणाची सरासरी किती? ठीक आहे. एक तर काय झालं मित्रांनो, उच्चांकी किती आहे? उच्चांकी 20% लोक आहेत आणि सरासरी 89. निच्चांकी किती आहे? 25% आणि सरासरी किती आहे? 36 आहे. मग जर मधले उरलेत, मधले किती टक्के उरले असणार आहे? बघा हे 20 आणि हे 25 किती टक्के उरले? ह्यांची बेरीज करणार ना आणि 100 मधून वजा करणार. हे 20 आणि 25 झाले 45. मग मधले किती टक्के असणार आहे? 100 वजा 45 हे 55% मधले विद्यार्थी असणार आहेत. हे तर कळालं. आता समजा पेपर आहे 100 मार्काचा, मग गटाची सरासरी जर असेल तर टोटल मार्क्स किती येतात? टोटल मार्क्स किती येतात? 100 चा एक पेपर, सरासरी 62, व टोटल पेपर झाले, सगळ्यांचे गुण झाले 6200. बरोबर. आता त्याचप्रमाणे काय करायचं तुम्हाला? आता त्याचप्रमाणे काय करायचंय? हे 20% आहे ना, 20% ते 89 करायचे, हे टोटल आहेत. हे 25 गुणिले 36 करायचे. मग उच्चांकी बरोबर 20 गुणिले 89 आणि निच्चांकी किती? 25 गुणिले 36. चला गुणाकार करूया. 92 18 हातचा आला 1, 82 16 1 17, 0 0 आहे तसं. आता 25 गुणिले 36 गुणाकार करा. 25 अख्खा 150, 15 25 त्रिक 75 15 900 90 10 900. हे उच्चांकी आले, निच्चांकी आली. आता मधले विद्यार्थ्यांची आता मार्क्स करतो ना आपण, हे मार्क्स आहेत, हे सुद्धा मार्क्स आहेत. उच्चांक टॉपर विद्यार्थीचे आणि खालच्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत. मग मधल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स काढताना मला टोटल मधून या दोघांची बेरीज वजा करावी लागेल. 6200 वजा 1780 प्लस 900. 6200 वजा 1780 900 किती झाले? करा बेरीज. 1780 आणि 900. 0 0 8 9 7 16 हात चालेल आणि 1 आणि 1 2. 2680. 6200 मधून 2680 वजा करा. 6200 मधून 2680 वजा करायचे. बघा 6000 0 0 10 8 गेले 2 हात चाला 1, 12 7 गेले 5 हात चाला 1, 6 3 गेले 3, म्हणजे उत्तराला 3520. पण मधले किती टक्के आहेत? 55% विद्यार्थी आहेत. तर मला काय करावं लागेल? 3520 मला काय करायचं? सरासरी काढायची. म्हणजे टोटल मार्क्स आणि ते विद्यार्थी भागिले करावं लागेल मला. सरासरी काढताना आपण काय करतो? सरासरी एकूण बेरीज भागिले किती लोक आहेत. एकूण बेरीज म्हणजे 3520 भागिले किती लोक आहेत? तर 55% लोक आहेत. बरोबर. तर चला भाग द्या. कितीने भाग द्यायला अगोदर? 5 ने देऊया. 5 1 5 5 1 5 5 7 35 5 0 0 5 चौक 20 11 1 11 11 7 66 4 11 चौक 44 64 टक्केवारी 64 सरासरी आली. कुणाची? मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांच्या गुणाची सरासरी किती आली? 64. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आलेलं आहे. उच्चांकी निच्चांकी काढला आपण, बरोबर ना? उच्चांकी आणि निच्चांकी काढलं आणि मग मधल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी मिळाली. मग टोटल विद्यार्थ्यांची माहित होती. उच्चांकांची काढली, निच्चांकी काढली, त्यांची बेरीज केली, टोटल मधून वजा केली, जेवढे आले 3520. 3520 भागिले 55 करावं लागलं कारण की सरासरी काढायची. ऑप्शन क्रमांक 2 64 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? खूप उत्कृष्ट क्वालिटीचे प्रश्न याच्यामध्ये पडलेले आहेत आणि खूप छान प्रश्न आहेत. समाधानकारक प्रश्न म्हणजे मला एक्सप्लेन करताना छान वाटते कारण की हे व्हेरिएशन आहेत, त्याच टाईपमधले हाईपमधले प्रश्न नाही. नेहमीच्या पठडीतले प्रश्न आहेत, थोड्या वेगळ्या
पठडीतले प्रश्न आलेले आहेत. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, खूप मस्त प्रश्न. थोडक्यात गंमत. मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. ठीक आहे. समजा दत्तूचा मुलगा आणि त्याचा मुलगा. मग काय म्हणतंय, मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा हा तो माझ्या मुलाचा म्हणजे ह्या मुलाचा वडील आहे. बरोबर आहे ना. म्हणजे हा आहे मी. आता बघ, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचा वडील आहे म्हणजे तो मी आहे. म्हणजे मी कोण आहे, तर याचं उत्तर आहे दत्तू कोण आहे, माझ्या. दत्तू हा माझे वडील आहेत. जर मी इथं आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत म्हणजे दत्तू हा माझे वडील आहेत. जेव्हा हे असं प्रकारचं आपण मांडतो तेव्हा आपल्याला क्लिअर होऊन जातं की दत्तूचा मुलगा त्याचा मुलगा असं जर मांडलं तर दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे हे कन्फर्म होऊन जातं. मग दत्तूचा माझा काय संबंध आहे, तर दत्तू हे माझे वडील आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. छान प्रश्न होता, मस्त. चला जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. 6 वाहने आहेत. 6 वाहने एका ओळीत उभी केलीत. ओके. 6 वाहने आहेत, एका ओळीत उभा करायचे. 1 2 3 4 5 6. तर उजव्या टोकाला असलेले वाहन निवडायचे. म्हणजे उजव्या टोकाला म्हणजे कोणतं, उजव्या टोकाला म्हणजे हे वाहन निवडायचे. आता बघा, उजव्या टोकाला असलेले वाहन डंपर नाही, मोटर बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाहीत. मोटर बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाहीत. ठीक आहे, शेजारी हे लक्षात ठेवूया. छोटी व्हॅन आणि गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत. म्हणजे छोटी व्हॅन आणि गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत. ठीक आहे. लॉरी डाव्या बाजूचे पहिले वाहन आहे. लॉरी हे डाव्या बाजूचे पहिले वाहन आहे. ठीक आहे. टेम्पो हे उजवीकडून दुसरे वाहन आहे. टेम्पो हे उजवीकडून दुसरे वाहन आहे. म्हणजे हा पहिला आणि हा टेम्पो. ठीक आहे. अजून काय आपल्याला लावायचं होतं, डंपर हा जर शेवटी नसेल तर डंपर इथे सुद्धा असू शकतो किंवा इथे सुद्धा असू शकतो. का, कारण की इथे असेल तर हे 2 गट मिळतात आणि इथे असेल तर हे 2 गट मिळतात. बरोबर. मग काय तर समजा मी हे टेम्पो इथे आहे, मग मी समजा इथे काय करतो, इथं डंपर लावतो. मग जे हे शेजारी शेजारी आहेत की नाही ते इथे लावतो. छोटी व्हॅन आणि गाडी आणि इथं काय असणार आहे, लॉरी. उरलं काय, लॉरी आहे, डंपर आहे. आपल्याला हे वाहन पाहिजे होतं ना, हे ऑप्शन आपण एलिमिनेट करू. छोटी व्हॅन नाही, गाडी नाही, लॉरी नाही, मोटर बाईक इथे असणार आहे. मोटर बाईक, ऑप्शन क्रमांक 1 मोटर बाईक. समजलं ना. डंपर इथे नाहीये आणि मला एक जोडी पण इथे ऍडजस्ट करायची आहे. म्हणून जर डंपर इथे असेल तर ही जोडी आहे आपली कोणती, छोटी व्हॅन गाडीची, ही जोडी इथे लावतो. जर डंपर मी इथं गृहीत धरला, डंपर मध्ये नाही गृहीत धरू शकत कारण की हे 2 शेजारी शेजारी पाहिजेत ना. इथं धरला की हे 2 जोडी इथे, मग हे तिघांचा गट झाला. टेम्पोची दिलं होतं, लॉरी दिलं होतं, उरलेलं काय असणार आहे, मोटर बाईक. ऑप्शन क्रमांक 1 मोटर बाईक हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय. पुढचा प्रश्न थोडं करेक्शन करतो मी. वाय हा असू शकेल असं, वाय हा एक्स इतका नेहमीच असू शकेल असे नाही.
प्रश्न वाचूया. S1 काय म्हणते, जर XX असेल इज इक्वल टू YY तर X हा नेहमीच Y इतका असेल. बघा आता इथंच सांगतो मी. X समजा X आणि Y नेहमीच Y इतका असेल. धन आणि ऋण संख्यांचा वर्ग नेहमीच सारखा असतो. मग समजा X हे 2 असेल, Y हा -2 असेल असं गृहीत धरा. मग X गुणिले X बरोबर Y गुणिले Y येतंय. कसं? X चे 2 ठेवा, 4 येणार, 2 दुणे 4 आणि Y -2 ठेवा तरी 4 येते. मग X हा Y एवढाच आहे का? नाही, असू पण शकतो आणि नसू पण शकतो. म्हणून हे सेंटेन्स दिले की X हा नेहमी Y इतकाच असेल. मग हे जे सेंटेन्स S1 आहे ते चुकीचं ठरतं. कारण की कधी एक धन असू शकतं, एक ऋण असू शकतं, पण त्यांचा वर्ग नेहमी धन असल्यामुळं आपल्याला XX आणि YY हे सेम मिळतात, परंतु X हा Y इतका नसेल. असू पण शकतो, नसू पण शकतो, लक्षात ठेवा. आता सेकंड सेंटेन्स बघा, जर XX आणि YY जर ठेवला आपण तर X हा नेहमीच Y इतका असू शकेल असं नाही. घन समान असल्यास त्या संख्या सारख्या असल्याच पाहिजेत. जेव्हा घन समान असतात म्हणजे घन जर समान असतील X गुणिले X गुणिले X, Y गुणिले Y गुणिले Y. आता बघा X हा 2 ठेवतो आणि Y हा -2 ठेवतो. मग X चा घन हा 8 येतो आणि Y चा घन हा किती येतो? -8 येतो. म्हणजे याच्या किमती जर वेगवेगळ्या घेतल्या तर घन समान येत नाही. ही कंडिशन आपली कॅन्सल होते. दुसरं काय करतो, कंडिशन ठेवतो की X हा 2च पाहिजे, Y हा 2च पाहिजे, तेव्हाच X आणि Y हे 8 बरोबर 8 येतात. बरोबर. जेव्हा घन आपल्याला समान पाहिजे असतो तेव्हा X आणि Y च्या किमती सेमच पाहिजेत. इथं दिले X नेहमीच असू शकेल असं नाही, म्हणजे हा चुकीचा आहे. जेव्हा घन समान असतात तेव्हा त्या X ची आणि Y ची किंमत एक्झॅक्ट सेमच पाहिजे. पण जेव्हा S1 जे दिले, पण जेव्हा याचा वर्ग करतो तेव्हाच नेहमीच X हा Y इतका नसेल, कारण की हे प्रूव्ह केलं आपण. X बरोबर 2 घेऊन आणि X बरोबर -2 घेऊन त्यांचा वर्ग 4 येतो. पण जेव्हा 2 आणि -2 घेतलं त्यांचा वर्ग वेगळा येतो. पण 2 आणि 2च घेतलं तर वर्ग सेम येतो. म्हणजे X ची आणि Y ची किंमत सेमच पाहिजे. म्हणून हे दोन्ही वाक्य असत्य आहेत. ऑप्शन क्रमांक 3 बघा, S1 आणि S2 दोन्ही वाक्य असत्य आहेत. समजतं? X आणि Y च्या किमती आपल्याला चेक करायच्या होत्या. हे समजलं पाहिजे होतं की तुम्ही X च्या जागी आणि Y च्या जागी किंमत ठेवून बघायचं होतं. हे वर्ग सेम येते आणि घन सेम येते, मग तुम्हाला समजलं असतं. समजतं? सोपा प्रश्न होता. लिटिल बिट कन्फ्युजिंग. ओके, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. छान प्रश्न विचारलाय. नीता काय करते? नीता आपली शाळेतून घरी जाते. ठीक आहे, ही शाळा आहे आणि हे घर आहे. जर ती 2.5 किलोमीटर ताशी चालले तर 12 मिनिटे उशिरा पोहोचते. सर्वप्रथम हे एका स्पीडने जाते तर एका सर्टन टाइमला पोहोचते आणि एक हे डिस्टन्स शाळा आणि घर याच्यामधलं फिक्स आहे. तर पहिली कंडिशन काय सांगते की 2.5 किलोमीटर पर आवरनी जर ती चालायला लागली तर 12 मिनिटे उशिरा पोहोचते, म्हणजे टाइम जास्त लागतो. आता किलोमीटर पर आवर आहे आणि 12 मिनिटे दिले तर मिनिटाचा मला उशीर तासामध्ये करावं लागेल. 12 मिनिटे उशिरा पोहोचते म्हणजे मला टाइम जास्त लागतो, म्हणजे टी प्लस 12 मिनिटे. 12 मिनिटाचं रूपांतर मी तासामध्ये करतो, हे झालं टी प्लस 12/60. ही कंडिशन झाली. तासात केलं, फक्त मिनिटाचं काही लय मोठं काम केलं नाही, घाबरून जायचं नाही. एके दिवशी तिने 4 किलोमीटर ताशी चालवायचं ठरवलं. एके दिवशी काय म्हटली? फास्ट चालते, 4 किलोमीटर पर आवरने चालते. मग ती 15 मिनिटे लवकरच पोहोचली. लवकर पोहोचली म्हणजे तिला टाइम हा जो रेग्युलर टाइम लागतो त्यापेक्षा कमी टाइम लागला, म्हणजे वजा करावं लागेल. 15 मिनिटे मिनिटाला करायचं तासामध्ये 15/60. तर तिची शाळा घरापासून किती दूर आहे मला काढायचे डी. त्याच्या अगोदर वेग बरोबर अंतर
भागिले काय हा फॉर्म्युला असतो, म्हणजे v बरोबर d/t असतो. आता t जर इकडे नेलं तर v गुणिले t बरोबर d आला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. जेव्हा अंतर समान असेल तेव्हा मी काय लिहू शकतो, v1 t1 बरोबर v2 t2 असं लिहू शकतो मी, जेव्हा अंतर समान आहे. या कंडिशन मध्ये अंतर समान आहे या कन्सेप्ट मध्ये. आता v1 t1 आणि v2 t2 म्हणजे हा जो झाला हा v1 झाला, हा v2 झाला, हा t1 झाला आणि हा t2 झाला. डिस्टन्स तर सेम आहे. ठेवा किमती. v1 किती ठेवणार मी 2.5 आणि t1 किती ठेवणार t प्लस 12/60. तसंच v2 म्हणजे 4 गुणिले t2 म्हणजे t वजा 15/60. ओके, भाग द्या. 12 1 12, 12 5 60, 15 1 15, 15 चौक 60. परत एकदा लिहा 2.5 t प्लस 1/5 बरोबर 4 गुणिले t मायनस 1/4. चला, अडीचने आतमध्ये गुणा, 4ला आतमध्ये गुणा. अडीचने आतमध्ये गुणल्यावर काय होतंय ते लिहितो. अडीच झालं, अडीच t प्लस अडीच भागिले 5, 5 1 5, 5 5 25.5. तसंच 4ने गुणा आतमध्ये 4t, 4 वजा 4ला 1/4ने गुणलं तर 4 4 गेलं कॅन्सल, वजा 1 उरलं. आता हे अडीच काय करायचं, मला तिकडे न्यायचंय आणि वजा 1 मला इकडे आणायचंय. मग काय झालं, 1 अधिक 0.5 बरोबर 4t वजा 2.5t. 4t वजा 2.5t काय ना 1.5t आणि हे काय आला 1.5 बरोबर 1.5t. 1.5 कॅन्सल होणार. t बरोबर काय आलं 1 बरोबर. आता मला काय करायचं, t निघालाय. मग टी तुम्ही t1 मध्ये ठेवा किंवा t2 मध्ये ठेवा, कुठे ठेवा. मग मी काय करतो, या t1 मध्ये ह्या t ची किंमत ठेवतो. म्हणजे या t चं काय झालं, t1 काय निघाला मला 1 प्लस 12 1 12, 12 5 60 म्हणजे 1/5. मग 1 गुणिले 1/5 म्हणजे झालं 6, 5 1 5 अधिक 1/5, 6/5. मग आपला फॉर्म्युला काय, v गुणिले t. v किती आहे 2.5, t किती आलाय 6/5. मग चला, डिस्टन्स बरोबर 2.5, हे जी वेलॉसिटी आहे ती गुणिले टी किती आलं, टी 6/5. 5 1 5, 5 0, 5 5 25, 0.5 गुणिले 6, 0.5 गुणिले 6 किती झालं 6 5 30. 3 किलोमीटर हे डिस्टन्स आलं. याचं उत्तर किती आलं 3 किलोमीटर. शाळा आणि घर यांच्यामधील अंतर आलं 3 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 2 3 किलोमीटर. गणितीय क्रिया फास्ट सोडवा. हे फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशन समजावं म्हणून ह्या प्रत्येक स्टेप्स मी करत चाललोय, हे लक्षात घ्या. v आणि t डिस्टन्स सेम असल्यामुळं v1 t1 घ्यायचं, v2 t2 घ्यायचं आणि फास्ट सोडवायचं. मी प्रत्येक स्टेप टाकले म्हणून खूप मोठं वाटते, पण प्रत्येक स्टेप टाकायची गरज नाही ना. पटपट सोडवलं तर एका जास्तीत जास्त 5 सेकंदामध्ये उत्तर आहे त्याचं. समजतंय. म्हणून घरापासून किती दूर आहे शाळा, तर 3 किलोमीटर अंतरावर आहे आपली शाळा. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला काय म्हणते पुढचा प्रश्न. इयत्ता 7वी मधील प्रत्येक विद्यार्थी एका खेळात आनंद घेतो. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, एक प्रश्न आहे परत एकदा. नेमके 30 विद्यार्थी वगळून सर्वजण कबड्डीचा आनंद खेळतात. कबड्डी किती म्हणताय, टोटल विद्यार्थी काय करू, x पकडूया. x मधून 30 वगळता कबड्डीचा आनंद घेतात. नंतर नेमके 31 विद्यार्थी वगळून सर्वजण फुटबॉलचा आनंद घेतात. फुटबॉलचा आनंद घेतात किती वगळून, 31 वगळून. नेमके फुटबॉलचा आनंद न घेणारे इतकेच विद्यार्थी वगळून सर्वजण खो खोचा आनंद घेतात. म्हणजे फुटबॉल 31 विद्यार्थी वगळून तेवढेच विद्यार्थी वगळून खो खोचा आनंद घेतात. म्हणजे खो खो सुद्धा x वजा 31 येणार. नेमके 37 खेळाडू वगळून सर्वजण हॉकीचा आनंद घेतात. हॉकी
किती बघू, x वजा 37. एकही विद्यार्थी इथे उल्लेख न केलेले तर कोणत्याही खेळाचा आनंद घेत नाही. हॉकी खेळाचा आनंद घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणाऱ्या सर्वात योग्य पर्यायाची निवड करा. ठीक आहे, सगळ्यांची बेरीज म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची बेरीज. चला बेरीज करा आणि एक्स काढूया अगोदर. ठीक आहे, हॉकी बद्दल विचारायचे तर हॉकीचं हे नंतर आपल्याला लागेल, हे लक्षात ठेवूया. बघा एक्स 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 किती झाले, 4x आणि 30, 31, 31 आणि 37 बेरीज करा. इथे करतो 30, 31, 31 आणि 37. 7 आणि 2 9 आणि 3 चौक 12 किती आला, 129 बरोबर x. 129 इकडे नेऊया आणि x इकडे आणूया. 4x वजा x बरोबर आलं 129. 3x बरोबर आलं 129. x बरोबर आलं 129 भागिले 3. 3 1 3, 3 चौक 12, 3 त्रिक 9. x बरोबर आलं 43. आता हॉकी खेळणारे किती होते, 37 वगळून 43. एकूण विद्यार्थ्यांची संख्या आली 43. मग हॉकी खेळणारे किती झाले, 43 वजा 37 किती झाले, 6 जण हॉकी खेळतात. हे मला कळालं. आता ऑप्शन वाचूया आपण. हॉकी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांशी अनुकूल पर्याय कोणता ते बघायचंय. 6 विद्यार्थी हॉकी खेळतात. खो खोचा आनंद न घेणारे, खो खोचा आनंद न घेणारे किती आहेत, 31 विद्यार्थ्यांच्या निम्मे संख्या म्हणजे हॉकी खेळणाऱ्यांची संख्या किती आहे, तर खो खोचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे निम्मे आहे. निम्मे आहे का 31 आणि 6, नाही, चुकलं. फुटबॉलचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 1/5 संख्या. फुटबॉलचा आनंद न घेणारा किती आहे, 31. त्याच्या 1/5 आहे का, 31ला 6, 31ला 5 ने 1/5 बघितलं 6 येते का, नाही. 5 1 5 6 30, हे सुद्धा चुकतं. कबड्डीचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 1/5 संख्या. कबड्डीचा आनंद न घेणारे विद्यार्थी 30, त्यांचा 1/5 केलं 5 1 5 5 6 30. तर आपल्याला नक्कीच हॉकी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉकीचा आनंद घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मिळते. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. कबड्डीचा आनंद न घेणारे म्हणजे 30 विद्यार्थ्यांच्या 1/5 संख्या बाय 5 डिवाइड केलं की मला हॉकीचा आनंद घेणाऱ्यांची संख्या मिळते, जी की आली 6. नेमकी संख्या निश्चित करण्यास सामग्री पोझिशन आहे, चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हा पर्याय एकदम बरोबर आहे. समजतं. चला, हा होता 2018 साली पडलेल्या STI मुख्य परीक्षेच्या गणित बुद्धिमत्ताचं संपूर्ण विश्लेषण. आय होप तुम्हाला हे सगळं प्रश्न एकदम डिटेलिंग जो बेसिक फाउंडेशन पासून मी घेण्याचा प्रयत्न केला तो तुम्हाला नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे. लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब हे सगळं करायचं आहे. कमेंट्स करायचे, काय तुम्हाला आवडत असेल तर, काय चुकत असेल तर, आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करायचं. अभ्यास करताय, करायलाच पाहिजे. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू.